पतीला मारून आणि मृतदेहाजवळ बसून काय केलं बघाच अशी बायको नसलेली बरी। गुंटूर जिल्ह्यातील चिलुवुरू गावातून एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे। एका महिलेनं आपल्या पतीचा उशीनं गुदमारावरून खून केला आणि तो मृत्यू हृदयविकाराचा झटका असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला। आरोपी महिलेचं नाव लक्ष्मी माधुरी असून तिनं आपला पती लोकमशिवा नागराजू यांची अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं हत्या केली। नागराजू हा कांद्याचा व्यापारी होता। या संपूर्ण घटनेनंतर माधुरीनं संपूर्ण रात्र आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ बसून काय केलं बघाच। पोलीस तपासात उघड झालंय की माधुरीनं ही हत्या आपला प्रियकर गोपी याच्या सोबत मिळून आखली होती। घटनेच्या दिवशी तिनं पतीसाठी बिर्याणी बनवली होती, ज्यामध्ये झोप येईल असं द्रव्य मिसळण्यात आले होते। ती बिर्याणी खाल्ल्यानंतर नागराजू गाढ झोपेत गेला। पती झोपल्यानंतर रात्री सुमारे 11:30 वाजेच्या सुमारास माधुरीचा प्रियकर गोपी तिच्या घरी आला। यानंतर कटानुसार गोपी नागराजूच्या छातीवर बसला तर माधुरीनं उशिना त्याचा श्वास रोखला। या प्रकारामुळे नागराजूचा जागीच मृत्यू झाला। हत्या केल्यानंतर गोपी घरातून निघून गेला तर माधुरी आपल्या पतीच्या मृतदेहाजवळच बसून राहिली। पुढील दिवशी सकाळी माधुरीनं शेजाऱ्यांकडे जाऊन पतीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचा दावा केला। मात्र पती पत्नींमध्ये होणारे वाद आणि माधुरीचा कथित विवाहबाह्य संबंध याची माहिती शेजाऱ्यांना असल्यानं त्यांना संशय आला। तसेच मृतदेहावर दिसणाऱ्या जखमा पाहून त्यांनी नागराजूच्या कुटुंबियांना माहिती दिली आणि पोलिसांना बोलावले। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। शवविच्छेदन अहवालात नागराजूचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचं स्पष्ट झालं। तसेच त्याच्या छातीच्या हाडांना फ्रॅक्चर झाल्याचंही आढळून आले, ज्यामुळे शारीरिक अत्याचार झाल्याचा संशयाला दुजोरा मिळाला। पोलिसांच्या चौकशीत लक्ष्मी माधुरीनं गुन्ह्याची कबुली दिली। तिनं पतीची हत्या केल्यानंतर संपूर्ण रात्र अश्लील व्हिडिओ पाहत बसल्याचंही मान्य केलं आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हत्येमागील सर्व परिस्थिती आणि इतर बाबींचा सखोल तपास सध्या सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे।